हाय, माझं नाव प्रज्ञा गवारे. मी आता माझ्या मामाची इथं कोळपेवाडीला आले आहे. हे सगळं माझ्या मामाचं पूर्ण आवाज, ते माझ्या मामाच्या गाया इकडे. या माझ्या मामींनी लावलेले भरपूर सगळे फुलं. हे 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 गुलाबी फूल, हे चिनी गुलाबाचं पांढरं, याच्यात गुलाबी पण आहे. आणि या माझ्या मामाच्या 17 गाया. ती एक खूप मोठा आवार आहे. आज इथं पाऊस पण येतोय. आणि ते माझ्या मामाच्या गाईचं वासरू छोटस, झूम कर त्याला, दाखव. आणि ती माझ्या मामाची चाळ, तिकडं माझ्या छोट्या मामाचं घर, ही इथं पाण्याची टाकी त्यांची. हा माझा मोठा मामा, त्या माझ्या मामी, आणि हे आमचे दादा, आणि ही माझी मम्मी. आणि हे माझ्या मामींचं गार्डन. त्याच्यात मामींनी वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर झाडं लावलेले आहे. आणि हे माझ्या मामाचं घर. माझ्या मामाने त्याच्या गायांना वेगवेगळे नावं ठेवलेले. मामा तू इंट्रोडक्शन करून देतो आता. चल आता. हे आमचा डोने आहे. हा खूप दूध देतोय, एकदम मस्त. हे बघा असं डोने आहे. किती लिटर? 15 लिटर दूध देते. ही आमची टकली आहे. ही टकली पण खूप दूध देते. लाता मारीत नाही, काही नाही. कधी पण पिळा तिला, कधी पण दूध देते. ही आमची जुनी गाय, खूप जुनी गाय आहे आमची. तिचं नाव काय? हिचं नाव मथुरबाई आहे. ही आमची काळूबाई आहे. ही पण खूप मस्त आहे. आता दूध देईल. ही आता गाभण आहे. ही आमची बिन्नी आहे. हिचं नाव बिन्नी ठेवलंय. ही पण आता जन्मणार आहे. ही मोठी गाय आहे आमची. ही खूप मारकी आहे. जवळ जाऊ नका तिच्या. अजिबात नाही. जवळ जायचं नाही, तिच्या हात लावून नाही देत. या आमच्या मामी या सगळ्या गायांची सेवा करता. हे आमचे दादा सध्या पावसामुळं शेडमध्ये उभे. मामा या गायांचेच नाव सांगा. त्या गायांचे नाव ते सांगते ना, सांगू दे ना, सांगू द्या तर, सांगू द्या ना, सुरुवात तर करू द्या. सांग मामा. हे माझ्या मामाचे लय मोठे गोठे. थांब ते मशीन कसलं आहे ते पण सांग. थांबा, तुम्हाला मशीन दाखवते मी. ही मिल्किंग मशीन आहे. याने गाया पिळायच्या. या पाईप मधून हवा येते. हे गायांचे पिळायचं मशीन. ही गाय पिळायला खूप सोपे जाते. बोट दुखत नाही, हात दुखत नाही, त्रास होत नाही. एकच माणसं खूप काम करते. ही आमची कांद्याची चाळ आहे. ही आमचं कुट्टी मशीन. किती काही बी चारा दळून घ्यायच्या पासून. ते काय करतं ते पण सांग. हे गायना ऊसाची कुट्टी करून गायना चारा देते, बारीक बारीक चारा. किती पण कुट्टी करा, काहीच अडचण नाही त्याला. ही आमचं युरोपियन मॉडेल आहे. हा का? युरोपियन मॉडेल आहे, तयार केलंय आम्ही नवीन. आमचा कॅमेरा आहे. गायची शूटिंग निघती. हो. काही आलं गेलं कोणी दाखवून तो माझ्या मामाचा CCTV आहे. FM आहे आमचं. तो माझ्या मामाचा FM गायांना गाणं ऐकवण्यासाठी. ही आमची मंत्री बघा, ती खूप लाजू राहिली. तिला लय लाज वाटती. तिचा व्हिडिओ काढला का तिला आता पिल्लं होणार. ही एक दुसरी मंत्री आहे. ती आता भांडणं करायची तयारी. ती पण ती लाजून चालली काय नाही. टॉमी कुठं आहे तुमचा? टॉमी हे तिकडं सगळं माझ्या मामाच्या गावाच्या पलीकडचं तळ आहे.
आणि ते सगळं कुरण आहे. शेणखत गायांसाठी हे गायांसाठी वावरात असणारं टाकायचं, शेणखत आहे. शेणखताचं हे मामाने लावलेली झाडं. संपून गेला आता काय नाही, घास नाही काय नाही संपला आता. हे झाडं लावलेली सावलीसाठी. हे आमचे राखणदार. तो तिकडे गाडा आहे घास आणण्यासाठी, तो तिकडे ट्रॅक्टर चारा आणण्यासाठी. हे 2 शेड, इकडे नांगर, कल्टिवेटर, कल्टिवेटर. ओके. हे सगळं अवजारे आपले घरचे सगळे विकत घेऊन कोणी घ्यायचं नाही. गायांसाठी लावलेलं झाड बघ. हे सावलीला झाड आहे गायांसाठी. गायांना खूप ऊन लागतं उन्हाळ्यामध्ये. काय नाव त्याचं? सावलीचं जंगली झाड आहे ते. मामी काय काय काम करता? मामी तुम्ही काय काय काम करता सांगा ते. गाया पिळत्या, काय सांगावं शेण उचलत्या, गायाला घेऊन गाडीत्या. कामाची बरं ठीक आहे. आता संध्याकाळ झाली आहे. मामींचं काम आवरलंय. मामींनी गायांना पाणी टाकलेलं आहे प्यायला. खाद्य चारलं. खाद्य पण चारलेलं आहे. तुम्हाला खाद्य पण दाखवते. ही गाय मारणार नाही ना मामा? याच्यात तिने पोच दिली छान. हिचं नाव काय मामी? तिचं नाव काळी. तिचं नाव काळी आहे. तुम्हाला चिमण्या दाखवते गावाकडच्या. काळी देते 18 लिटर 17 लिटर. 17-18. हे आमचं नवीन मॉडेल आहे. हिचं नाव काय? हिचं युरोपियन मॉडेल आहे. पंजाबहून आणलंय, पंजाबहून. खूप छान आहे गाय आमची. बाई पिळून देती, खूप आवडत आहे असं. मामाला उभं कर गायची. हिचं नाव काय? हे आमचं जुनं मॉडेल आहे. मार्क्या गायचं मार्क मॉडेल. मार्क्या गाईचं मार्क कोणी वाटा मॉडेल. नाही जायचं, जवळ जायचं नाही. तिला लय राग येतो. तिला हातही लावायचं नाही कोणी. धक्का लावला का तिला चालत नाही. त्या मामाच्या गाईची गव्हाण पालखी झाली. ही आमची गव्हाण आहे. ही पूर्ण उचलून ठेवायची आणि पूर्ण चारा टाकायचा. त्याच्यामध्ये चारा टाकायचा, पाणी पण टाकायचं. ते पण तिला आता खाऊशी वाटली, गव्हाण उचलली तर लगेच. त्या मांजरींचे काही नाव बिव आहे का? ते आमच्या उंदर खायसाठी मांजरी आणून ठेवले. त्यांना आता काहीतरी खायला पाहिजे. दूध